चांदोरीचं माझं माहेर आहे. नदी काठावर राहत असल्यामुळे गोदावरी मैयाविषयी विशेष प्रेम मला आहे आणि म्हणून गोदावरी माईच्या काठामुळेच आपण आज एवढं संपन्न आणि चांगलं जीवन जगत आहोत. मी एक त्यासाठी विद्यार्थ्यांसाठी प्रार्थना लिहिली. आपण त्या गोदावरी प्रार्थना ऐकूया. सर्वांनी हात जोडले तर याच्या जलावरच आपण सर्वजण इथे जल है तो जीवन है. आपण आताची गोदावरी संवर्धन प्रार्थना ऐकलेली आहे. यूट्यूबवर पण ही आपल्याला ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी सुद्धा उपलब्ध आहे. अतिशय सुंदर अशी ही गोदावरी प्रार्थना आहे. आज माणुसकी फाउंडेशनच्या वतीने आज आपल्या सर्व महिलांचा इथे सन्मान केलेला आहे आणि महिलांचा सन्मान करण्यासाठी सागर भाऊ निकाळे, त्याचप्रमाणे दिगंबर सर, सर्व एवढे निफाडची जी मंडळी आहे ती पुढे येऊन आपला सन्मान करत आहेत. ती आपल्यासाठी अतिशय अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे. आणि आता इथे सगळ्या ज्या फेटा बांधून सन्मानासाठी उपस्थित झालेल्या माझ्या बहिणी आहेत, त्या सर्व बहिणी मला तर वाटतं निफाडच्या कन्या जास्त आहेत. तर हे बहिणींवरचं त्यांचं प्रेम बघून आपल्याला अतिशय आनंद होतो आहे. माणुसकी फाउंडेशनचं कार्य आता सरांनी वाचून दाखवलं. अगदी तळागाळातल्या समाजापर्यंत जाऊन माणुसकी फाउंडेशन कार्य करत आहे आणि अगदी ऊसतोड्या स्त्रियांपासनं तर स्वच्छता कामगारांपर्यंत आणि सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान आज इथे होतोय. मी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेमध्ये शिक्षिकेचं काम करते, विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य करते आणि त्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपून मी निर्मल गौरव फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा काम करते की जेणेकरून गोदावरी मैया तिचं जल हे निर्मळ राहील आणि आपलं मानवाचं आरोग्य चांगल्या पद्धतीने सुसंस्कृत आणि वैभवशाली राहील, त्याच्यासाठी मी काम करते. आज इथे आपल्याला सन्मानित, आपल्याला पाहुणे आल्यानंतर वेळ मिळणार नाही आणि म्हणून मला आयोजकांनी इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते आणि थांबते.
त्याचप्रमाणे आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिन आहे. आज आयोजित आपला कार्यक्रम आणि आज त्यांचा स्मृती दिन, या स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. जन्म घेते तेव्हा आईबापाचा उंबर, बहीण सून मुलगी साकारताना, पुन्हा तेच आई बहीण सून मुलगी साकारताना तिचं आयुष्य लावतेपणाला, तिचं आयुष्य लावतेपणाला, अगदी म्हणजे सगळ्या भूमिका साकारताना पूर्ण आयुष्यपणा लावते. जे आपण करतोय कुठलाच विचार नसतो, फक्त सगळं जगते ते दुसऱ्यासाठी, स्वतःसाठी मात्र ती तशीच असते. कराल का तुम्ही तिचा विचार? कराल का तुम्ही तिचा विचार? द्याल का तिला सन्मान? कराल का तुम्ही तिचा विचार? द्याल का तिला सन्मान? कारण तिच्याशिवाय पूर्णत्व फाउंडेशनने हाच विचार केला आणि म्हणून आपल्याला सन्मान दिला. पुनश्च एकदा मी माणुसकी फाउंडेशनचे सहृदय आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. त्यांच्या सर्व पुढील कार्यास परमेश्वर खूप बळ देव आणि या माणुसकी फाउंडेशनचं शतकी असं उदय हो अशी मी मनोकामना परमेश्वराजवळ करते आणि पुनश्च एकदा माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. थँक्यू. तिथे नाशिक मध्ये सांगतो ना की आमच्या जवळचे असते त्याच्यामुळे आम्हाला भाऊसाहेब आमचे तिथे शिक्षक पण होते, शेती शिक्षक आपल्या निपाडी स्कूलला आणि पंचायत समिती जोरदार टाळ्या वाजवून आपण आदरणीय आमदार श्रीमती हिरे यांचं स्वागत करूया. मला वाटतं टाळ्या महिलांसाठी जोरदार वाजवलं तर जास्त आहे. सर्व मान्यवरांचं या निमित्तानं, जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं समाजातल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांचा रणरागिणी पुरस्कार देऊन सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात ज्या सर्व कर्तृत्ववान महिलांनी आपल्या अशा परिस्थितीमध्ये आपलं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं, तिची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती, अशा राजमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले व डॉक्टर कर्तृत्ववान अशा महिलांच्या प्रतिमा पूजनानं आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत. मी आदरणीय सीमाताईंना आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पुष्प अर्पण करून त्याचप्रमाणे मंडळ अधिकारी श्रीमती शीतलताई कुलटे, निपाडच्या सन्माननीय नगराध्यक्षा श्रीमती कविताताई धारराव, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते प्रशांतजी गवळी, या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हे प्रतिमा पूजन होत आहे. मला वाटतं आपण प्रतिमा पूजनालाही जो अत्यंत अभिमान वाटावा, ज्यांच्या कर्तृत्वाचा आपण सतत गौरव करावा, अशा या सर्व आपल्या अभिमानास आपण हृदयामध्ये सांभाळून समोर बसलेल्या सर्व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान हा रणरागिणी पुरस्काराने करणार आहोत. राहुलजी, ज्ञानेश्वरजी सांगळे आणि त्यांचे सर्व मित्र परिवार, माणुसकी फाउंडेशन परिवाराच्या वतीनं हा सगळा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. यांच्या कार्यक्रमाच्या सर्व अतिथींचं स्वागत हे राहुल सोनवणे यांनी करावं, मी त्याला विनंती करतो. धारणगावचे पोलीस पाटील असलेले राहुल सोनवणे एक युवा नेतृत्व आहे आणि माणुसकी फाउंडेशन करतो की त्यांनी मान्यवरांचं स्वागत करावं. या ठिकाणी आदरणीय सीमाताई हिरे, आमदार नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदलालजी चौधरी, विनय अशोकराव मोगल पाटील प्रमुख अतिथी, शिवाजीदादा ढेपले ज्येष्ठ नेते, शीतलताई कुलटे मंडलाधिकारी, श्रीमती कविताताई धारराव नगराध्यक्ष निपाळ, त्याचप्रमाणे प्रशांत गवळी
सामाजिक कार्यकर्ते, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले जितेंद्र दुर्गे, इंद्रनील पाटील बांबरे, डॉक्टर आगरीवाला, अशोक जाधव, कृषी अधिकारी, त्याचप्रमाणे पुरस्कारार्थी महिला या ठिकाणी ज्यांचं नाव मी मागाशी वाचले, तसेच या ठिकाणी आलेल्या आमच्या कामगार महिला भगिनी, त्याचप्रमाणे माणुसकी फाउंडेशनचे पदाधिकारी आणि पत्रकार, तसेच सर्व मान्यवर या ठिकाणी सर्वांचं मी या ठिकाणी माणुसकी फाउंडेशनकडून अतिशय उत्साहात या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी जो आपण वेळ दिला आहे हा वेळ अत्यंत महत्त्वाचा आहे. या ठिकाणी माणुसकी फाउंडेशनचं काम नेमकं काय चालतं हे थोडंसं एक 2-5 शब्दामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आतापर्यंत माणुसकी फाउंडेशनने बरंचसं काम उभं केलेलं आहे. शोषित, दुर्लक्षित शेतकरी वर्ग असेल, इतर जो घटक आहे, जे वंचित घटक आहे, अपंग घटक आहे, या सर्वांसाठी माणुसकी फाउंडेशन नेहमीच कार्य करत आलेले आहे. या ठिकाणी या भर पावसाळ्यामध्ये माणुसकी फाउंडेशनला जर कळलं की एखाद्याच्या घरावरचा पत्रा जरी गेला तर आम्ही सर्व मित्रमंडळी वर्गणी काढून त्याला पत्रे टाकून देत असतो. कुणाचा जर ॲक्सिडेंट झाला तर सर्व मित्रमंडळी वर्गणी जमा करून जेवढी होता होईल काय तेवढी मदत त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो. या ठिकाणी बऱ्याचशा प्रसंगांना सामोरं जाताना कुठंतरी आमचे हात कमी पडतात. कार्य करताना मनुष्यबळ लागतं, तसंच आर्थिक पाठबळही महत्त्वाचं असतं. हे सगळं करत असताना माणुसकी फाउंडेशन याची जी ऊर्जा भेटते ती ऊर्जा तुमच्या आमच्यासारख्यांच्या पाठीवर थाप टाकल्याने भेटते. या ठिकाणी आमचे संस्थापक अध्यक्ष सागरभाऊ निकाळे हे माणुसकी फाउंडेशनचंच काम करतात असं नाही, पत्रकारिताही करतात, प्रहार जनशक्ती पक्षाचं जिल्हा उपाध्यक्ष म्हणून पण काम करतात आणि अपंगांचंही एक वेगळं काम त्यांचं चालतं. तर या ठिकाणी मला सांगायचं एवढंच आहे की विविध स्तरावर विविध घटकांची विविध कार्याची नोंद घेत किंवा त्यांच्या अडीअडचणीत सहभागी होत मदतीचा एक हात पुढे नेत माणुसकी फाउंडेशनचं काम या ठिकाणी चालत असतं. या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी पुनश्च एकदा माणुसकी फाउंडेशनकडून या ठिकाणी स्वागत करतो आणि पुढील आपला कार्यक्रम आपला जो रणरागिणी पुरस्कार आहे, रणरागिणीचा अर्थ मी मगाशी सांगितला तुम्हाला की पूर्वीच्या काळी तलवार घेऊन जे लढल्या जायचं, तर आज तलवार घेऊन लढण्याची गरज नाही. तर आज खरा जो संघर्ष आहे हा स्वातंत्र्याचा आहे, समतेचा आहे, गरिबीचा आहे. म्हणजे त्या संघर्षाला विविध पातळीवर जर बघितलं आणि त्यातही त्या महिला म्हणून त्या घटकाला, त्या प्रश्नाला आपण कसं सामोरे जातो, या सामोरे जाऊन त्यातही उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचं आपण या ठिकाणी त्यांना रणरागिणी हे नाव दिलेलं आहे. त्यांचं कार्य खरोखर कौतुकास्पद आहे. या ठिकाणी त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी त्यामुळेच आपण आयोजित केलेला आहे. या सर्व महिलांचं मी या ठिकाणी पुनश्च एकदा स्वागत करतो. स्वागत आणि सत्कार, स्वागत शाब्दिक झालेला आहे. पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. आजच्या आपल्या प्रमुख अतिथी आणि ज्यांच्या शुभ हस्ते सर्व सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे अशा सन्माननीय आमदार सौ सीमाताई हिरे यांचा सत्कार माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष सागर निकाळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शाल जोरदार आपण सन्मान आणि स्वागत. अत्यंत मितभाषी असलेल्या परंतु कामामध्ये अत्यंत कणखरपणा असलेल्या अशा सौ सीमाताई हिरे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आम्हा सर्वांचे मार्गदर्शक जे या पतसंस्थेचे आपण जिथे बसलेले आहोत त्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि सातत्यानं माणुसकी फाउंडेशन असे मानानं ते देतात. आजचा हॉल, आजची आपली सेवा सर्व काकाजींनी रुजू करून दिलेली आहे. असेच पाठीशी उभे असणारे आदरणीय नंदलालजी चोडिया यांचा सत्कार सातबाराचे गव्हर्निंग काउन्सिल सदस्य सौ कविताताई, श्रीमती कविताताई धाराव यांचा सत्कार राहुल सोनवणे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. धारणगावचे शुभेच्छा असतात अशा शीतलताई कोलटे यांचा या ठिकाणी सत्कार होतोय.
मला असं वाटतं की एखादा प्रशासकीय अधिकारी इतका सहृदयी असावा आणि अशा सामाजिक उपक्रमात त्याने हात द्यावा, ही एक वेगळी अनोखी गोष्ट आहे. म्हणून माझी विनंती अशी राहील सीमाताईंना की आपल्या शुभ हस्ते शीतलताईंचा सत्कार आपण जोरदार टाळ्या वाजवू सन्मानाला उत्तर द्यावं. धन्यवाद. तालुक्याचा संबंध असा इतका घनिष्ठ आणि जवळचा आहे की ताईंचं सासर म्हणजेच विनय सरांचं गाव कोठुरा हे आहे. आणि इतका जवळचा संबंध असताना आदरणीय पोपटरावजी हिरे साहेब जे आपल्या जिल्ह्याचे नेते होते, त्यांची सासूरवाडी म्हणजे कोठुरा आहे. आणि डॉक्टर विनय मोगल हे आपले असे हक्काचे माणसं आहेत की त्यांनी ताईंना सांगितलं काही केलं तर निफाडकरांसाठी तुम्हाला यावं लागेल. आणि ताई हजर झाल्या. मला वाटतं एकदा डॉक्टर विनय मोगल सरांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी मी विनंती करतो की ज्ञानेश्वर सांगळे यांना की त्यांनी हा सन्मान संपन्न करावा. माणुसकी फाउंडेशन यानंतर या ठिकाणी शाबासकी असते. आपल्या कामाला कोणीतरी पाठबळ देतंय, कोणीतरी उभारी देतंय आणि आपल्या कामाचं बळ वाढवतंय. ही ऊर्जा घेऊन ही सगळी माणसं बाहेर पडणार आहेत. त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करावं. आदरणीय अरुणा. सन्माननीय व्यासपीठ, मान्यवर उपस्थितांमध्ये नंदलालजी चोरडिया, नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ कविताताई धारराव, शीतलताई कुईटे, ज्येष्ठ नेते शिवाजी काका ढेपले, डॉक्टर विनयजी मोगल, प्रशांत गवळी व इतर प्रमुख. त्याचप्रमाणे येथे जमलेल्या माझ्या सन्मार्थी सर्व महिला भगिनी व इतर महिला भगिनी, तसेच माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक सागरभाऊ निकाळे, दिगंबरजी वडघुले, सोनवणे आणि त्यांची सहकारी टीम, त्याचप्रमाणे इतर माझे बंधू पण उपस्थित. प्रथमतः मी आज आपण ज्यांच्यामुळं शिक्षणाची ज्योत पेटली किंवा जे आपण येथे 2 शब्द हे बोलू इच्छितो अशा शिक्षणाच्या प्रचारक प्रसारक ज्ञानज्योती सावित्रीताई फुले यांना प्रथमतः मी त्रिवार सूट. त्याचप्रमाणे क्रीडा, कौशल्य, कला या संस्थात महिला ज्या काम करणाऱ्या 30% आरक्षण, तसेच ऊस कामगार तोडणी महिला, तुमच्यासाठी मी सांगते किंवा ज्या महिला आपल्याकडे कोणी येत असतील त्यांच्यापर्यंत पण पोहोचवा. जे तुम्ही काम करतात मासिक धर्मात तुम्हाला पगारी वेतनाची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे कामगाराच्या मृत्यूनंतर पेन्शनर्स म्हणून महिला, त्याची पत्नी व आईवडील यांना समसमान वेतनाचा अधिकार. महिलांनो, मी हे आज आपल्या महिलांचं सबलीकरण झालं पाहिजे, सक्षमीकरण झालं पाहिजे, यामुळे मी ही गोष्ट तुम्हाला सांगत आहे. माझा काही खूप अभ्यास नाहीये, मी सर्वसामान्य घरातली एक हाऊसवाईफ आहे, परंतु मला पण या सोशल याची आवड आहे, तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करते. महिलांनो, आपण चूल आणि मूल ही संकल्पना खोडून आपण सर्व स्त्रिया आपला नव्हे तर सबला असाव्यात हे सिद्ध करून दाखवावे. त्याचप्रमाणे माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक सागरभाऊ निकाळे, दिगंबरजी वडघुले, सोनवणे व इतर सहकारी टीम यांचा माणुसकी फाउंडेशनचा जो उल्लेख कामाचा तो केलेला आहेच. खरंच सागरजींचं मन सागराप्रमाणेच अथांग आहे आणि त्यांच्या नावात खूप माणुसकी दडलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांची इतर सोबत टीम सुद्धा तशीच आहे. सागरभाऊंच्या बाबत सांगायचं म्हणजे मागच्या वर्षी मी वनसगाव शाळेला त्यांच्या वडिलांनी जागा दिलेली, त्याचा उल्लेख केलेलाच होता. आता मी त्यांचा उल्लेख करते. त्यांच्या स्वतःच्या लग्न समारंभात त्यांनी इतर खर्चांना फाटा देऊन निराधार महिला भगिनींसाठी पैठणी वाटप, त्याचप्रमाणे दिव्यांगांसाठी सायकल वाटप, ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांची आधाराची काठी कविताताई, या वस्तू छोट्या मोठ्या त्यांनी त्यांच्या याच्याप्रमाणे वाटलेल्या आहे. सांगण्याचा उद्देश म्हणजे ज्या कोणी सक्षम असेल त्यांनी ह्या माणुसकीत
उतरा. दुसरी असे की आपल्या निफाड वैनते विद्यालय तेथे मागच्या बाजूने तो रस्ता जातो. सागर भाऊ पत्रकाराचं पण काम करतात. एके दिवशी तिथे ते रस्त्यावर उभे असताना ह्या रस्त्यावर वर्दळ काय म्हणून ते जाणून घ्यायला गेले. सीमाताई तिथे ते गेले. तिथे त्यांनी एक दगड होता. आता मी दगड सांगते. तर ह्या दगडाला हे माणसं काय करतात ते नेमकं, सातारा सांगली इकडनं माणसं आलेले आहेत, त्यांचे नमस्कार वगैरे करणं. मग त्यांनी जाणून घेतलं सागर भाऊंनी. तर तो सटवायचा चिरा जे आपले भविष्य किंवा काय ते लिहून हे तिचा चिरा. तिच्या भोवती पाळीव प्राण्यांची गर्दी उकेडे ही स्थिती सागर भाऊंनी बघितली. सागर भाऊ अस्वस्थ झाले. 2 दिवसात सागर भाऊंनी प्रहार संघटनेच्या वतीने वन विभागाकडे शिफारस करून त्या कामाला काका मान्यता आणली आणि त्या कार्यक्रमाचे उद्घाटन मे महिन्यात आहे. केवळ हे सागर भाऊ आणि या माणुसकी फाउंडेशनच्या टीममुळे हे शक्य झाले आहे. सिन्नर तालुक्यात दुबेरे आणि निफाड तालुक्यात आपले हे सटवाईचे मंदिर सगळ्यात मोठे मंदिर होणार आहे. महिलांना मी खूप बोलण्यासारखं आहे परंतु खूप काही वेळ घेत नाही. महिला दिनाच्या निमित्ताने या माणुसकी फाउंडेशनच्या कामाला माझा सलाम, शुभेच्छा. त्याचप्रमाणे सागर भाऊ, वडगुले भाऊ, आमची छोटी मोठी काही मदत असेल तर आम्ही निश्चित करू. तुमच्या कामाला सलाम. आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या सर्व भगिनींना मी खूप खूप शुभेच्छा देते. एकच ध्यास, एकच नारा, एकच कास, महिलांचा विकास, महिलांचा विकास. आमचे जय हिंद जय महाराष्ट्र. माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक सागरजी निकाळे यांना विनंती करतो की या विशेष सत्कारासाठी हे आयोजन केलेलं आहे त्यातल्या काही विशेष सत्कारांचा उल्लेख त्यांनी करावा. त्यांच्या मनोगतानंतर आपण ते 2 विशेष सत्कार घेणार आहोत. मी सागरजी निकाळे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. रणरागिणी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार आदरणीय सीमाताई हिरे तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर काकाजी, सीताताई कुलटे, नगराध्यक्ष मॅडम या सर्वांचं माणुसकी फाउंडेशनच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आज मी ताई आपल्याला सांगू इच्छितो की ताईची तब्येत सकाळपासून खराब होती परंतु ताईने आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या करता त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि डॉक्टर साहेब हे वेळोवेळी आम्हाला अपडेट देत होते की ताईंची तब्येत खराब आहे परंतु आपण ताईंनी शब्द दिला की कार्यक्रमाला येणार आणि ताई आज आपलं स्वतःचं वेळ या कार्यक्रमाला दिला त्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. ताई आपल्याला सांगू इच्छितो की माणुसकी सोशल फाउंडेशन हे जे आहे हा कुठल्याही राजकीय पक्षाचा कुठलीही राजकीय संघटना नसून एक समाजामध्ये सामाजिक कार्य करणारी आमचा मित्रपरिवार आहे. का ते आमच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून आम्ही जे शोषित पीडित अंध अपंग दिव्यांग ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी आम्ही कार्य करत असतो. जसे की ऊसतोड कामगार महिला आहे त्यांना थंडीच्या दिवसामध्ये आम्ही ब्लँकेट वाटप करतो. तसेच सफाई कामगार महिला आहे त्यांचा आम्ही सन्मान करतो. आणि विशेष म्हणजे जन्माला आलेली जी मुलगी आहे तिला आम्ही कपडे वाटप करून त्यांची जी आई आहे त्यांना देखील आम्ही साडी देऊन त्यांचा सन्मान करत असतो. तसेच शहीद कुटुंब जे आहे जे शहीद कुटुंबांचा देखील आम्ही सन्मान या माणुसकी फाउंडेशनच्या वतीने करत असतो. दिवाळी असेल अनाथ मुलांसोबत आम्ही दिवाळी सण उत्सव साजरे करत असतो. हे जी सामाजिक फाउंडेशन जे आम्ही चालू केलं आहे खरं तर यामध्ये आमचे दिगंबर पाटील वडगुले, नानाभाऊ सांगळे, पोलीस पाटील राव भाऊ सोनवणे, रवींद्रभाऊ आयरे हे सर्व मित्रपरिवार आम्ही एकत्र येऊन हे जे कार्य आम्ही करत असतो. आणि याच्यातून आम्ही जे खरंच जे शोषित घटक आहे त्यांना आपण सामाजिक माध्यमातून कशी मदत करता येईल ते आम्ही करत असतो. हा जो आमचा जो उद्देश असतो का चूल आणि मूल यापुरती स्त्री आज मर्यादित न राहता आज पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत आहे. तिच्या कार्याची कुणीतरी दखल घ्यावी या उद्देशाने आम्ही दरवर्षी माणुसकी फाउंडेशनच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा रणरागिणी पुरस्कार देऊन सन्मान करत असतो.
आज या मी जास्त बोलणार नाही. ताई तुमची तब्येत खराब असल्यामुळे तुम्हालाही मुळात आम्हाला तुमचा वेळ पाहिजे, कारण ह्या ज्या महिला त्यांचा सन्मान आपल्या हस्ते करायचा आहे, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या. खरंच एक शोकांतिका व्यक्त करतो. महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी काही बसण्यासाठी खुर्च्यांची कमी पडली. खुर्च्या वाढवल्यानंतरही काही महिला भगिनी उभ्या आहेत, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आपण करणार आहोत ते म्हणजे निलोफर मोमीन. रंजना पठारे सामाजिक कार्यकर्त्या, त्यांना विनंती आहे की त्यांनी पुढे यायचे. रंजनाताई पठारे अपंगत्व जे आहे त्याच्यावर मात करून समाजातील लोकांना मदत करण्याची भावना ताईंच्या माध्यमातून घडत असते आणि मग सतत त्या मदतीचा हात घेत असतात. अशा रंजना पठारे त्यांचा सन्मान करूया. असा तृतीयपंथी वर्ग त्याच्या प्रतिनिधीत आले आहेत. उर्मिला, रोशनी आणि मधु यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. आपण वेगळे नाहीत, आपण या तिच्या हातानेच असतं बोलून. कशी आहे ती? शोषित, समाधानी, अतृप्त, आक्रस्थळी की हतृप्त. तिला जुन्या गोष्टी टाकाव्याशा वाटतात, नवे बदल हवेहवेसे वाटतात. तिला पुढे जायचे आहे, पाऊल पुढे टाकायचे आहे, पण हिंमत होत नाही. तिला मनातलं सांगायचंय, बोलायचंय, आणि ह्याच बोलण्यासाठी आणि आज इथे उभे राहण्यासाठी जी हिंमत दिली अशा आपल्या सर्वांच्या आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस प्रथमतः मी अभिवादन करते. आज माणुसकी फाउंडेशनच्या वतीने हा रणरागिणी यांचा जो सत्कार समारंभ ठेवलेला आहे. खरं तर माणुसकी फाउंडेशन वेळोवेळी वंचितांना मदत करणे, त्याचबरोबर कर्तृत्ववानांचा सत्कार करणे हे नेहमीच करत असते. त्यांचं हे जे कार्य आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे. आणि आज सागर भाऊ आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं प्रथमतः मी आभार व्यक्त करते. आता हा पुरस्कार ज्या काही 25 ते 30 महिलांना मिळत आहे, त्याचबरोबर आम्ही जे आमंत्रित प्रमुख पाहुणे म्हणून आहोत, जेव्हा हा पुरस्कार मिळतो किंवा जेव्हा आम्हाला अशा ठिकाणी आमंत्रित केलं जातं त्यावेळेस आपलं सुद्धा जबाबदारी वाढते. ती जबाबदारी काय आहे हे तुम्हाला पुढच्या मनोगतात कळेलच. 8 मार्च हा जो महिला दिन आपण साजरा केला, त्या दिवशी महाशिवरात्री सुद्धा साजरी केली. भगवान शिवांनी सुद्धा आपलं अर्धनारी नटेश्वर रूप धारण केलं आणि ह्या अर्धनारी नटेश्वर रूपातून भगवान शिवांनी सुद्धा हीच जगाला संदेश दिलेला आहे की स्त्री आणि पुरुष हे समान आहे, मातृत्वाचा आदर करावा. आणि स्त्री पुरुष समान असून ते एकमेकांना पूरक आहेत आणि स्त्री आणि पुरुषांच्या मिलनातूनच हे जग आहे हे पुढे जात असतं. स्त्री आणि पुरुष यांचं वेगळं अस्तित्व आहे आणि ते अस्तित्व आपण मान्य करायला शिकलं पाहिजे. आज सर्व क्षेत्रात स्त्रिया पुढे जात आहेत, सगळीकडे त्या आपलं नाव कमवत आहेत, किंबहुना पुरुषांपेक्षा सरस ठरत आहेत. परंतु हे जे प्रमाण आहे हे किती आहे आणि हे प्रमाण बघितलं तर हे अगदी थोडं कमी आहे. आपली जी लोकसंख्या आहे ती 50% लोकसंख्या ही महिलांची लोकसंख्या आहे असं म्हणलं तर हरकत नाही. आणि ह्या लोकसंख्येला सक्षमीकरण हा शब्द आता येत आहे. तर हे सक्षमीकरण काय आहे तर राजकीय असेल, आर्थिक असेल आणि सामाजिक असेल किंवा न्याय स्वातंत्र्य असेल, इत्यादी सर्व बाबींमध्ये हे सक्षमीकरण होणं गरजेचं आहे. राजकीय बघितलं तर आज खेड्यामध्ये आजही महिला सदस्य किंवा महिला सरपंच निवडून येत असेल तर त्यांच्या जागेवर पुरुष बऱ्याच ठिकाणी कारभार बघत असतात. वेळ कमी असल्यामुळे मी थोडक्यात जरा पुढे जात आहे. त्याचबरोबर सामाजिक स्तर सुद्धा खेड्यातील जर महिलांचा बघितला तर तो आजही फार तितकासा म्हणावा असं विकसित झालेला नाही. त्यावर सुद्धा काम होणं अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून, अशा फाउंडेशनच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आज जर मला कोणता वाटत असेल तर तो जो आहे ती आर्थिक साक्षरता. महिलांनी सर्वप्रथम जर काय झालं पाहिजे तर आर्थिक साक्षर झालं पाहिजे. आपण कमवतो आहे परंतु आपली जे कमवतो त्याची बचत कुठं करायची किंवा आपल्या मुलांना
शिक्षणासाठी किंवा इतर ज्या गुंतवणुका आहेत त्या कशा करायच्या यासाठी आपली आर्थिक साक्षरता सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. या सगळ्याच गोष्टींबरोबर आपण जेव्हा पुढे जात आहे, स्वातंत्र्य आपण उपभोगतो आहे, परंतु स्वातंत्र्याबरोबर स्वैराचार सुद्धा यायला लागलेला आहे, समाजात सुद्धा दिसायला लागलेला आहे. आत्ताच मागे एक साताऱ्याच्या मुलींचा जो व्हिडिओ बघितला, पुण्याला कॉलेजला कोणत्या तरी गडावर तो व्हिडिओ मी बघितला. त्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक छोटीशी रचना सुचलेली आहे. मी फक्त तेवढीच तुमच्यासमोर आता सादर करत आहे. ती परंपरेत आणि कुटुंबात गुरफटून होती. ती परंपरेत आणि कुटुंबात गुरफटून होती. ती सोसत होती, ती रडत होती. पण एक दिवस स्वप्नातला स्वर्ग दिसलाच तिला. होय, स्वर्गच, शिक्षणाचा. माझी साऊस तो अगदी तळ हातावर आली होती घेऊन. मग तिच्याही आयुष्यात प्रकाश येऊ लागला. ती लिहू लागली, वाचू लागली आणि विचारही करू लागली. हक्कासाठी लढू लागली. लढली, झुंजली स्व अस्तित्वासाठी आणि जिंकली. स्थान निर्माण केलेच तिने जिद्दीने. पुरुषासारखे कामही करू लागली. काही ठिकाणी तर त्याच्यापेक्षाही सरस ठरली. तिने मिळवलेच नेटाने, अगदी सर्वच त्याच्यासारखेच. पुरुषांच्या कपड्यात अगदी रुबाबात वावरू लागली. पाहताना तिला मोठे कौतुक वाटले. डोळ्यात अभिमानाचा अवतरला. पण काळजात मात्र धस्त झाले जेव्हा तिच्या हातात मद्याचा पेला आणि बोटात सिगारेट पाहिले. हृदयातून धडधड वाढू लागली. आतून आवाज आला, पुरुषासारखे होण्याच्या अट्टाहासामुळे तिच्यातील बाईपण तर हरवत नाहीये ना, तिच्यातील बाईपण तर हरवत नाहीये ना. आणि आता माझ्या या सगळ्या रणरागिणीसाठी 4 ओळी, जी माझी मैत्रीण प्रतिभा जाधव यांच्या ओळी आहे आणि मला ज्या रोजच गुणगुणाव्याशा वाटतात त्या ओळी. किती लढते, किती झुरते, तरी पुरते इथे आहे. किती लढते, किती झुरते, तरी पुरते इथे आहे. सुखाने नात देते, दुखाशी भांडते आहे. सुखाने नात देते, दुखाशी भांडते आहे. गुजमी काळजाचे या, गुजमी काळजाचे या, जगाला सांगते आहे. उद्याचे स्वप्न माझ्या या डोळ्यात रे आहे. हरवणी नियतीला मी, हरवणी नियतीला मी आताशा जिंकते आहे. किती लढते, किती झुलते, तरी पुरते इथे आहे. धन्यवाद. 2 महत्त्वाच्या कार्यक्रमांना पुढे जायचे. मी फक्त कविताताईंना विनंती करतो की आपण कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्या. कविताताई, धन्यवाद. आज खरं तर 8 मार्च हा आपला जागतिक महिला दिवस असतो. जागतिक महिला दिवसाचं औचित्य साधून हा माणुसकी फाउंडेशनने हा रणरागिणी पुरस्कार सन्मानित करण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. पण सर, फक्त 8 मार्चच हा महिला दिन नाही, 10 मार्च पण आज महिला दिन म्हणजे आमचं रोजच राहते. त्याच्यामुळे आम्हाला अभिमान आहे. मॅडमला उशीर होत आहे, त्याच्यामुळे मी थोडक्यातच बोलेन. आपण महिला एक कुटुंबाचं केंद्रबिंदू आहे. त्याच्यामुळे आपण महिला ही सक्षम राहिली पाहिजे. किंवा आपला आहार, मी ॲज अ डॉक्टर म्हणून सांगेन की आपण कुटुंबासाठी 24 तास काम करतो, पण 1 तास आपल्या स्वतःसाठी काढला पाहिजे. स्वतःचे छंद जोपासले पाहिजे. आपण चांगलं असेल तर कुटुंब चांगलं आहे. त्याच्यामुळे आपण स्वतःची काळजी घ्या आणि कुटुंबाची पण काळजी घ्या. एवढं बोलून मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. एका पत्रकाराच्या लेखीने कसं असावं, मोजक्या शब्दामध्ये सांगावं. स्वर्गीय बाळासाहेब कुंभारडे यांनी जवळजवळ 30-35 वर्ष सकाळची पत्रकारिता केली आणि आपल्या वडिलांचा हा समर्थ वारसा वैद्यकीय क्षेत्रामध्ये अत्यंत समर्थपणे चालवणाऱ्या या नगराध्यक्ष आहेत. यानंतर मी डॉक्टर विनय मोगरे यांना विनंती करतो, थोडक्यात 1-2 मिनिटं फक्त. डॉक्टर विनय मोगरांकडे मी अशा दृष्टीने बघतोय की भाऊसाहेबांनी या तालुक्याचा कारभार पाहिला. किमान ताईंच्या मार्गदर्शनातून त्यांनी तिथे एखाद्या वार्डाचा कारभार पाहावा. एक नक्कीच नगरसेवक म्हणून आपल्याला बघायला मिळते डॉक्टर विनय मोगरे. तर जोरदार टाळ्या वाजवून त्यांना विनंती 2 मिनिटं आपण फक्त शुभेच्छा द्या. शुभेच्छा द्या. आज 10 मार्च रोजी आपल्या निकाळी साहेबांनी
रणरागिणींचा इथे सत्कार आयोजित केला आहे। या सत्काराला उपस्थित सर्व मान्यवर इथे उपस्थित राहिले। आज खरं तर ताईंना खूप असे कार्यक्रम नाशिक शहरामध्ये जलतरण तलावाचं उद्घाटन असेल असे 2-3 कार्यक्रम होते, पण त्यातून त्यांनी इथे वेळ काढला। आज सगळे तुमच्यासाठी इथे सर्व मान्यवर इथे हजर राहिले आणि आजच्या कार्यक्रमाला ताईंना आणण्याची जबाबदारी माझ्यावर दिली, त्याबद्दल मी निकाळे सरांचं खरं तर खूप आभार व्यक्त करतो। आणि सर्व महिलांना पुरस्कार इथे मिळेल यापुढे तुमच्या रणरागिणीकडनं खूप चांगली सेवा या समाजाची घडो आणि येणाऱ्या पिढीला तुमच्याकडनं चांगला आदर्श मिळो अशी शुभेच्छा मी या महिला दिनानिमित्त आपल्याला देतो। धन्यवाद। साहेबांनी खरं तर आग्रहापर्यंत आणलं, त्याचं कारण असं होतं की त्यांना येणंच होतं, कारण ताई नाशिकची गोदावरी ही कोथरूडपर्यंत निफाडपर्यंत येते आणि हे प्रेमाच्या गोदावरीचं आपुलकीचं नातं हे तुमच्याशी इतकं घट्ट आहे की त्यानिमित्तानं या निफाडकरांच्या नात्यानं तुम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे। मी यानंतर विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष थोडा प्रोटोकॉल बदलून घेऊ, म्हणजे ताई शेवटी बोलते। मी नंदलालजी चोरड्यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्यात कार्यक्रमाला। आदरणीय विनय भाऊ, आपल्या नगराध्यक्षा कविताताई विटे मॅडम यांनी हा कार्यक्रम घडून आणला, त्यांना हा जाण आहे आणि सर्वांना न्याय देण्याचं काम जो सागर अत्यंत मोठ्या मनाने करतो, त्या सागर निकाळेसह सर्व उपस्थित त्यांचे सहकारी आणि आपण सर्व भगिनींनो, खरं म्हटलं तर सर्वांचाच सत्कार आज होणं ताईंच्या हस्ते आवश्यक आहे, परंतु ताईंचा वेळ बघता आपण एक प्रातिनिधिक स्वरूपात 2 सत्कार इथे केले। सागर भाऊचं काम जर म्हटलं तर प्रत्येक काम हे नीटनेटकं शेवटपर्यंत पोहोचणारं आणि खरोखर समाजामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला न्याय देण्याचं काम सागर करत असतो। आमच्या अमरताई कराडनी त्यांच्या भाषणात सविस्तर त्याच्याविषयी सांगितलं। अनेक मुद्दे सागर भाऊ हाताशी धरून सटवाईचं मंदिर बांधताना त्यांनी जी औचित्य कला आहे, चेहऱ्यावर कुठलाही राग द्वेष न ठेवता काम करतो, त्यांची टीम काम करते, त्यांचा सगळ्यांचा पुन्हा एकदा अभिनंदन करतो। आमचा सगळ्यांचा सन्मान इथं तुम्ही केला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो। आज ज्या महिलांना पुरस्कार मिळालेले आहेत रणरागिणीचे, त्यांचे पुन्हा एक अभिनंदन करतो, कारण ह्या पुरस्कार हे फक्त नावाला असतात, परंतु त्यांनी एनर्जी बूस्ट येत असतं, एक प्रकारची शक्ती आपल्यामध्ये येते, तर पुढं आणखी चांगलं काम आपण करीत असतो। त्या सर्व भगिनींचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो। आम्हाला इथं सगळ्यांना बोलवलं त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो। जय हिंद। काम केलं, परंतु आता त्याच्या जीवनामध्ये त्याची सहचारणी आलेली आहे। मी त्या आता काम बघितल्यानंतर निश्चितच पुढे सागरला अडचण होणार नाही। इतकं छान काम जर आपलं कोणी करत असेल तर आपण त्याला निश्चितच पाठिंबा देत असतो। मी त्याच्या सौभाग्यवती आणि त्याच्या वहिनी दोघींनाही बोलवतो, त्यांचा सत्कार सीमाताईंनी करावाशी विनंती करतो। त्यांनी धन्यवाद सांगण्या इतकं मोठं आहे, परंतु त्यांच्या 2च गोष्टी सांगतो। अत्यंत मितभाषी परंतु कामाला प्राधान्य देणाऱ्या आणि कुठलाही सामान्य कार्यकर्ता आपल्या कार्यालयापर्यंत घरापर्यंत आल्यानंतर तो विनमुख जाणार नाही, तो हसतच जाईल, अशा प्रकारची कार्यपद्धती त्यांची आहे। नाशिकमध्ये संपूर्ण सिडको भाग असेल किंवा त्यांचा मतदारसंघ असेल, त्या मतदारसंघात एकही काम असं नाही की ताईंनी जे केलं नाही। आणि त्यांचा खानदेश महोत्सव, कदाचित तुम्ही गेला नसाल तर पुढच्या वेळेस नक्की जा। त्यांचा खानदेश महोत्सव महाराष्ट्रातच नाही तर त्याची नोंद भारतात केली गेलेली आहे। इतका मोठा महोत्सव त्या भरवत असतात आणि आपल्या सगळ्या कार्यक्रमाला सगळ्या मान्यवरांना बोलून सर्वसामान्यांच्या कला गुणांना वाव देऊन सगळ्यांना एकजूट करत असतात। अशा अत्यंत कार्यप्रवण असलेले आमदार माननीय सीमाताई हिरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। आदरणीय सीमाताई। मासाहेब जिजाऊ ज्यांनी आपल्याला खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या प्रवाहात आणलं, त्या सावित्रीबाई, त्याचबरोबर ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या
भारतरत्नाला जन्म दिला त्या रमाई या सर्व थोर पुरुषांना मी वंदन करते. आज आपल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने इथे माणुसकी फाउंडेशन या संस्थेच्या वतीने पुरस्कार त्याचबरोबर मेळावा या दोन्ही कार्यक्रमांचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे. या प्रसंगी इथे उपस्थित असलेल्या ज्यांनी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आणलेलं आहे आणि ज्यांच्या कार्याबद्दल आपण सगळ्यांनी विशेष कौतुक केलेलं आहे की सर्वांना पुढे आणणं किंवा महिलांना प्रोत्साहन देणं, गोरगरिबांना मदत करणं असे या फाउंडेशनचे श्री सागरजी निकाळे, इथे उपस्थित असलेल्या नगराच्या अध्यक्षा डॉक्टर शीतलताई, कविताताई धारराम, त्याचबरोबर इथे उपस्थित असलेल्या मंडळाच्या अधिकारी शीतलताई कोयते, ज्यांच्यावर जबाबदारी होती मला आणण्याची. खरंच माझा आवाज आता येतोय का आपल्याला? घसा बसल्या असल्यामुळे आणि तब्येत बरी नसल्यामुळे मी खरं तर कॅन्सल केलं होतं, परंतु ते घरीच येऊन बसले आणि आपल्याला जायचंच आहे असे आमचे पारिवारिक स्नेही डॉक्टर विनयजी मुघल या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर या संस्थेचे चेअरमन नंदलालजी चोरडियाजी, त्याचबरोबर इथे या संस्थेचे अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत. दिनकरजी बडगुले, त्याचबरोबर गवळीजी, सांगळेजी, सर्व सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, समोर उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या भगिनींनो, आपल्या सगळ्यांना मी नमस्कार करते. आज आपल्या इथे पुरस्काराचं वितरण विविध क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे त्या सर्व आमच्या भगिनींचं कौतुक आणि त्यांचा पुरस्कार इथे आयोजित केलेला आहे. ज्यांना ज्यांना आज इथे पुरस्काराचं वितरण होत आहे त्या सगळ्या माझ्या भगिनींचं मी मनापासून खूप कौतुक करते, त्यांचं अभिनंदन करते आणि महिला दिनाच्या शुभेच्छा देते. खरं तर ह्या पुरस्काराने आपल्याला एक प्रेरणा इथून मिळणार आहे, ऊर्जा घेऊन आपण जाणार आहोत आणि याच्यामुळे आपल्याला अजून जोमाने काम करण्याची ताकद या पुरस्कारामुळे मिळणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी या फाउंडेशनचं खूप मनापासून धन्यवाद देते, त्यांचं आभार देखील मानते. खरं तर महिला दिनाला आपण बघतो की अनेक ठिकाणी पुरस्कार असतात, सोहळे असतात, आपल्या कार्याचं कौतुक केलं जातं आणि हे खरं आहे की 8 मार्च हा दिवस वेगळा आहे आणि त्यामुळे या दिवसाचं महत्त्व ओळखून अशा या कार्यक्रमाचं आयोजन हे होत असतं. परंतु मला तर आपण जरी आज असं बोललो की महिलांची परिस्थिती असेल, महिलांच्या पूर्वीच्या काळाची परिस्थिती वेगळी आणि आत्ताची वेगळी असा जर विचार केला तर पूर्वीच्या काळी मी माझ्याबद्दल सांगेल की आपण मुलगी झाली की थोडं घरात वातावरण वेगळं व्हायचं, त्याने परत मुलगी झाली. मी आमच्या परिवारातली दुसरी मुलगी आहे, माझ्या आधी एक बहीण होती आणि ज्या वेळेला माझा जन्म झाला त्यावेळेला माझे आजोबा आधी स्टँडवर आले आणि ज्या वेळेला त्यांना कळालं की मुलगी झाली परत त्यांनी रिटर्नची गाडी पकडून परत निघून गेले, दुसरी मुलगी झाली आणि काय बघायचं तिचं तोंड असं होतं. त्याचबरोबर मुलींचा जन्म झाल्यानंतर तिने मुलींच्या शाळेत जायचं. तिने एकत्र जर शाळा असते मुलगा आणि मुलगी तर त्या शाळेत मुलीला जाता येत नव्हतं. त्याचबरोबर 10वी झालं की तुझं लग्न होणार, त्याच्यानंतर पुढे हॉस्टेलचा विषयच नव्हता की तुम्ही हॉस्टेलला जाताय, शिकताय, किती मार्क मिळू द्या, हॉस्टेलचा विषय नव्हता. त्यामुळे पूर्वीच्या काळापेक्षा म्हणजे निदान 25 वर्षाच्या पूर्वी जो काळ होता त्याच्यापेक्षा आता खूप परिस्थिती बदललेली आहे. आपण सगळ्या महिला भगिनी आहोत, आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की अरे मला जे नाही मिळालं ते निदान माझ्या मुलांना मिळालं पाहिजे, मुलींना मिळालं पाहिजे, चांगली इंग्लिश मिडियमची शाळा असली पाहिजे, तिने चांगलं शिकलं पाहिजे, हॉस्टेलला गेली पाहिजे. हॉस्टेल बाहेर जरी शिकायचं असलं तरी आपली अशी इच्छा असते की तिला बाहेर जर चांगलं शिक्षण मिळत असेल तर बाहेरच्या राज्यातच नाही आता देशात सुद्धा मुली जातात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुलींना शिकवण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे. हे सर्व होत असताना आजही आपण बघतो की जे मुलींवर असेल, महिलांवर असेल, जे अन्याय अत्याचार हे प्रमाण आहे ते अजून फार कमी नाही झालेलं. अजूनही बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं ऐकायला मिळतं की घरातली असेल
किंवा अपमान करणं, त्यांचा हिंसाचार करणं किंवा बाहेर असेल अशा काही घटनांना त्यांना बळी पडावं लागतं आणि त्यामुळे ह्या घटना घडू नये म्हणून आपण सगळ्यांनी जागरूक असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर कुठेही आपण एक नारी शक्ती म्हणून सतत एकत्रित असलं पाहिजे, कारण 8 मार्च हाच दिवस त्यामुळे आलेला आहे की त्यावेळेला त्या सगळ्या महिला एकत्र आल्या आणि त्यामुळे त्यांना एकत्र आल्यामुळे त्यांच्या संघर्षाला यश मिळालं आणि 8 मार्च दिवस आला. त्यामुळे कुठेही जर आपल्याला त्यांच्यावर असं आढळलं तर नक्की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्या महिलांना किंवा मुलींना मदत केली पाहिजे. आताच आपल्याला आपल्या मधल्या ताईंनी सांगितलं की राज्याचं 4थं धोरण आपल्या मंत्री आदरणीय तटकरेताई यांनी जाहीर केलं आणि आपण प्रत्येकाने आता आपण प्रत्येकजण अँड्रॉइड मोबाईल वापरतो, यूट्यूब बघू शकतो. जरी माझ्या शेतकरी भगिनी असल्या, मागे बऱ्याच शेतकरी भगिनी आहेत, कदाचित त्यांच्याकडे अँड्रॉइड फोन नसेलही कारण बिचारा दिवसभर शेतात राबणाऱ्या महिला आहेत, परंतु तरी देखील ज्या ज्या महिला या समजू शकतायत त्यांनी समजून घेऊन इतरांपर्यंत पोहोचावं. हे खूप चांगलं धोरण आपल्या सरकारने आणलेलं आहे की ज्याच्यात मुलींना महिलांना चालना देता येईल. कारण आपण बघतो की बचत गटांच्या माध्यमातून खूप महिलांची मोठी चळवळ उभी राहिलेली आहे आणि हे करत असताना त्यांना पाठबळ असणं, आर्थिक मदत असणं किंवा त्यांना कर्ज मिळणं या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि शासनाने खंबीरपणे आपल्या महिलांच्या मागे उभे राहण्याकरता या सगळ्या सुविधा आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्यामुळे आपण सगळे हे धोरण समजून घेऊन आपण आपल्या या तळागाळातल्या महिलांपर्यंत जरी पोहोचवला तरी त्या खूप एक चांगलं काम होणार आहे. हे धोरण जाहीर होत असताना मी आपल्याला सांगेल की शासनाच्या योजना देखील खूप आहेत. आमच्या इथे मंदाताई पण इथे बसलेल्या आहेत, त्या अनेक शासनाच्या योजनांचा लाभ घेत असतात, करूनही देत असतात. त्यामुळे या योजना ज्या आहेत, लेक लाडकी ही योजना मी आपल्याला माहिती आहे की आत्ताच आलेली आहे आणि तुम्ही मुलीचा जन्म झाल्यानंतर तुम्ही त्यांना मदत करतात. ज्या मुलीचा जन्म झाला तिचा सन्मान करतात, परंतु आता शासनाने सन्मान करायचं ठरवलं आहे. ज्या मुलीचा जन्म झाला तिथे तिला 5,000 पासून तिच्या दर 5 वर्षांनी तिला लग्न होईपर्यंत 1 लाख अशी मदत त्यांना वेळोवेळी मिळणार आहे. दर 5 वर्षांनी त्यांना मदत आहे आणि त्याचबरोबर पुढचं शिक्षण म्हणजे आधी तर मोफत होतं, परंतु पुढचंही शिक्षण त्यांना मोफत आहे. त्यामुळे ही योजना देखील आपण जिथे जिथे दवाखाने असतील, जिथे मुलीचा जन्म होईल, ही योजना त्वरित लागू करून द्या, म्हणजे तो पण एक सन्मानच आहे आणि त्यामुळे या योजनेची देखील माहिती घेऊन आपण त्या मुलींपर्यंत पोचवावी. आज निराधार, त्याचबरोबर अपंग, घटस्फोटित, विधवा, वयस्कर अशा अनेक महिला असतात ज्यांना त्यांचा चरितार्थ चालवणं फार अवघड असतं. त्यांच्याकरता सुद्धा शासनाने जो आपल्याकरता निधी दिलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याकरता योजना आलेल्या आहेत त्या सुद्धा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवावा, जेणेकरून 3,000 रुपये महिना, 2,000 रुपये महिना हा डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे. आणि त्यामुळे ह्या योजना समजून घेऊन मला वाटतं प्रत्येकीपर्यंत आपल्या सगळ्या ज्या पुढे बसलेल्या महिला त्यांनी पोहोचवल्या तर नक्की आमच्या ज्या महिला भगिनी काम करतात ज्यांना त्याचा फायदा मिळणार आहे. आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी खऱ्या अर्थाने यावर्षी आपला महिलांचा सन्मान केला आहे. तो कसा का आपल्याला माहिती का? नारी शक्ती वंदन हा कायदा त्यांनी आणला आणि महिलांना विधानसभेत आरक्षण नव्हतं, त्याचबरोबर लोकसभेत आरक्षण नव्हतं. अगदी निवडक महिला म्हणजे आम्ही तर 12 जणी आमच्या पक्षाच्या असेल, 288 आमदार त्यात 12 महिला, म्हणजे काय प्रमाणे तुम्ही विचार करा. त्यामुळे महिलांना त्यांनी विधानसभा आणि लोकसभा दोन्ही ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे आणि त्यामुळे मग जसं वर्णन केलं की महिला उभी राहिली की आपल्याला जरा पुरुषांना असं वाटतं कधी अवॉर्ड जनरल होईल आणि ह्या अवॉर्ड मी मिळवेल अशा पद्धतीने आपल्याला असं वाटत असतं. परंतु या विधानसभेत ज्यावेळेला आरक्षण मिळणार आहे मला वाटतं खूप मोठी उपलब्धी महिलांना मिळणार आहे. कारण ज्या वेळेला एखादी महिला पुढे जाते, नुसती लोकप्रतिनिधी ती होत नाही, परंतु तिच्याबरोबर ती बचत गट असेल, मंडळं असेल, महिला असेल यांचे विविध उपक्रम घेऊन त्यांना प्रवाहात आणण्याचं ती काम करत असते, त्यांना स्वावलंबी बनवण्याचं काम ती करत असते आणि त्यामुळे महिला जास्तीत जास्त निवडून येणं हे सुद्धा गरजेचं आहे. कारण ज्यावेळेला एखादी महिला
ह्या कार्यामध्ये स्वतःला झोकून देईल, मला वाटतं त्यावेळेला हजारो महिला या स्वतः तयार होतील आणि तिच्याकडे बघून एक आदर्श नक्कीच होतील. आपण बघतो की महिलांवर कुठली जबाबदारी असेल, मग ती प्रत्येक घरातली नातं असतं तिचं, काकू असेल, मावशी असेल, सासू असेल, सून असेल, जे काही तिचं नातं असेल ते ती कर्तव्य खूप प्रामाणिकपणे पार पाडत असते. आणि त्यामुळे आज आपल्या आदरणीय मोदीजींनी खूप महत्त्वाच्या जबाबदाऱ्या महिलांकडे दिलेल्या आहेत. तुम्ही बघितलं तर राष्ट्रपती पदावर आज द्रौपदीजी मुर्मू अगदी आदिवासी साध्या शिक्षिका होत्या. त्यांनाही वाटलं नसेल त्या राष्ट्रपती होतील, परंतु त्यांना आज राष्ट्रपती केलेलं आहे. आपल्या घरातलं अर्थ खातं आपल्याला चालवता येत नाही, घर चालवायचं अर्थकारण ते आपल्याला जमत नाही, परंतु देशाचं अर्थ खातं निर्मला सीतारामन या मंत्री बघतायत, त्यांना अर्थमंत्री केलेलं आहे. आपल्या सुषमाजी स्वराज होत्या, स्मृतीजी इराणी आहे, अशा अनेक महिला ज्या आपल्या मोठमोठे पद त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या सांभाळल्या. ते केवळ मोदीजींनी त्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे. आणि त्यामुळे मी सगळ्या माझ्या भगिनींना सांगेल की आपल्यामध्ये आपण कुठे कमी आहोत, आपल्यामध्ये काही कमी आहे असं कुठेही न करता एक आत्मविश्वासाने सकारात्मकतेने आपण पुढे वावरलं पाहिजे. आपल्याला ज्या अर्थकारणासाठी ज्या ज्या योजना आहेत त्याचा फायदा घेऊन तुम्ही देखील पुढे गेलं पाहिजे असं मी या निमित्ताने सांगेन. पुन्हा एकदा मी माणुसकी फाउंडेशन यांचं खूप मनापासून धन्यवाद देईल की त्यांनी आपल्याला सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे आणि त्या निमित्ताने आपल्याशी संवाद, आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती झालेल्या आहेत. त्यांचं कार्य हे फार चांगलं आहे. आपण बघितलं की ऊसतोड कामगार असतील, तृतीयपंथी असतील, अपंग असतील, ज्या ज्या वंचित घटक आहे प्रत्येक घटकाला मदत करायची असं हे माणुसकी फाउंडेशनचं तत्व आहे. आणि त्यामुळे या त्यांच्या पूर्ण सहकारी सागरजी, त्याचबरोबर त्यांचे सगळे सहकारी यांचं मी खूप मनापासून कौतुक करते. आपल्याकडून अशीच मदत सर्व या घटकांना मिळत राहू अशी अपेक्षा व्यक्त करते. सर्व माझ्या महिला भगिनींना मी जागतिक महिला दिनाच्या खूप चांगल्या अशा कार्यक्रमात आम्हाला सगळ्यांना सहभागी केलं त्याबद्दल मी माणुसकी फाउंडेशनचं मनापासून धन्यवाद देते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. प्रेरणादायी मनोगत आदरणीय ताईंनी व्यक्त केलेलं आहे. लेक जिजाऊची, लेक अहिल्याची, लेक सावित्रीची, लेक रमाईची, लेक जिजाऊची, लेक अहिल्याची, लेक सावित्रीची, लेक रमाईची, लढते आहे जिथं ग एकजुटीचं बळ होऊनी, सोबत राहू तिथं ग एकजुटीचं बळ होऊनी, सोबत राहू तिथं ग. लढणाऱ्या या लेकींची इतिहासाला जाण आहे, लढणाऱ्या या लेकींची इतिहासाला जाण आहे, या मातीच्या कणाकणाला नित्याचा अभिमान आहे. त्या लेकींना एकच सांगू, त्या लेकींना एकच सांगू, नका माग राहू कुठं ग एकजुटीचं बळ होऊनी, सोबत राहू तिथं ग एकजुटीचं बळ होऊनी, सोबत राहू तिथं ग सोबत राहू तिथं ग. मला वाटतं तुमची एकजूट म्हणजेच नारी शक्तीची एकजूट आहे. अशा प्रकारचा सुंदर संदेश ताईंनी या माध्यमातून दिलेला आहे. मी यानंतर राहुलजींना विनंती करतो की आपण पुढचा कार्यक्रम पारितोषिक वितरणाचा सुरू करावा. अगदी 10 ते 15 मिनिटात आपण हा पारितोषिक वितरण कार्यक्रम संपवणार आहोत. फक्त आपण पुरस्कार घेतल्यानंतर पटकन आपल्या जागेवर बसायचं आहे, गोंधळ आणि गर्दी होणार नाही. प्रत्येकाला छानपैकी तो पुरस्कार ताईंच्या हस्ते मिळावा यासाठी आपण थोडंसं नीटनेटकं आणि शिस्त पाळायची आहे. धन्यवाद.